राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विद्यमान मंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या संकल्पनेतून त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आमदार पंकज भाऊ भुजबळ, माजी खासदार समीर भाऊ भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा आजचा समता रथ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात फिरत असताना आज बुलढाणा जिल्ह्यात आपल्या मेहकर शहरामध्ये या रथाचं या ठिकाणी आगमन झालं। त्या निमित्तानं या ठिकाणी या रथाचं स्वागत करण्यासाठी आपल्या मेहकर येथील रहिवासी परंतु राज्याचे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, राज्याचे सरचिटणीस माजी नगराध्यक्ष माननीय श्री शंभू उमाकर, या नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष माननीय श्री जयचंदजी भाटिया, तसंच बुलढाणा जिल्हा परिषदेचे माजी सभापती माननीय श्री केशवरावजी जागृत, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे भीमशक्तीचे सरचिटणीस माननीय श्री भाई कैलास सुद्दाने, तसंच अनेक राजकीय सामाजिक विविध राजकीय पक्षाचे सर्व प्रतिनिधी, सर्व पत्रकार बांधव, मीडियाचे सर्व प्रतिनिधी, समता सैनिक आणि तमाम उपस्थित भारतीय जनता पक्षाचे सुद्धा पदाधिकारी, महिला कार्यकर्ते, महिला नेत्या, आज या रथाचं प्रयोजन म्हणजे महात्मा फुलेंच्या जन्माचे 200 वर्ष आज या ठिकाणी झाले आणि या निमित्तानं महाराष्ट्र शासनानं सुद्धा हे वर्ष द्विशताब्दी जयंती वर्ष म्हणून साजरा करण्याचं ठरवलं आणि त्याचाच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ही अराजकीय संघटना, की या संघटनेमध्ये सर्वच पक्षाचे लोक आहेत आणि बिगर राजकीय ही संघटना असल्यामुळे या समता परिषदेच्या वतीने सुद्धा आपल्या या रथाच्या माध्यमातून सर्व समाजामध्ये समता आणि बंधुता निर्माण व्हावी म्हणून या मागचा घरोघरी हा संदेश पोहोचवा म्हणून हा रथ फिरतोय। अगदी प्रतिकूल काळामध्ये जेव्हा भिडेवाडा या रथाचं एक वैशिष्ट्य म्हटलं तर भिडेवाड्याचं एक प्रतिकृती या रथामध्ये आहे। तर भिडेवाड्यामध्ये 1848 मध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी पहिली मुलींची शाळा, आपल्या भारतातली पहिली शाळा ही भिडेवाड्यामध्ये सुरू केली म्हणून त्या भिडेवाड्याचं प्रतिकृती या ठिकाणी त्यांनी तिथं दाखवलं। त्या भिडेवाड्यामध्ये सुद्धा सावित्रीबाईंना सहाय्यक शिक्षिका म्हणून सोबत फातिमाबी ह्या सुद्धा त्यांच्या सोबत तिथे होत्या आणि या रथाच्या माध्यमातून शिक्षणाचं महत्व हे अधोरेखित व्हावं म्हणून आपल्या या रथाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं। मी या ठिकाणी आता खूप काही बोलण्यापेक्षा अनेक मान्यवर या ठिकाणी बोलणार आहेत। रथ हा खूप उशिरा या ठिकाणी पोहोचला कारण रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी स्वागताचा कार्यक्रम लोकांनी त्या ठिकाणी घेतला आणि प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत असल्यामुळे आम्हाला पुढे येता आला नाही म्हणून जरी कार्यक्रमाला उशीर झाला तरी पण या ठिकाणी मी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा पश्चिम विभागाचा अध्यक्ष या नात्यानं